आमीचे फलंदाज वसीम आणि मिझियाफ दोनोंही खूप हार्ड हिटर फलंदाज आहेत. पण त्यांची फलंदाजी वारंवार YouTube वाहिनीवर बघत असतो शिवधन आणि मस्या टप्प्यामध्ये. चला ओहो पहिल्या चेंडूवर हल्ला चढवला आणि चेंडू पाठवून दिला डायरेक्ट स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. पण तो घोषांकित क्षेत्रामध्ये गेलाय चेंडू. पंचांचा निर्णय येते इकडे एक धाव. आणि फलंदाजांसाठी एक हे आले आपण नोट करून घ्यायचं आहे की चेंडू जर बॅटची कडा घेतोय आणि मागे जाऊन जाळ्यावर आतून आतमध्ये येतोय तर आपल्याला धावून रन घ्यायचे आहेत. ओहो यावेळेस परत एकदा फुलटॉस लाईनचा चेंडू आणि त्यावरही हल्ला चालवलाय आणि चेंडू पाठवून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. हल्ला चढवतायत मिझियाफ यावेळेस गोलंदाजावर. मांदिवली या संघाशी विनंती आहे की आपण आपला 13वा खेळाडू इथे पाठवून द्यावा. नियाज गोलंदाज आणि तर तिसऱ्या पंचांची मागणी झाली नो बॉल साठी. पहिल्या चेंडूवर मिझियाफने हल्ला चढवलाय नियाज यावर. दोनोंही चेंडू फुलटॉस लाईनचे चेंडू होते. पहिला चेंडू तर ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन जो राहील तोच आहे. अंपायर्स कॉल फेअर डिलिव्हरी. चला 2 चेंडू 7 धावा. आणि फलंदाजाशी विनंती आहे की आपण टी शर्ट इन करून घ्यावा कारण आपल्याला इथं नो बॉल वगैरे बघायला जरा आसानी होईल. चला या षटकातला तिसऱ्यांदा परत एकदा फुलटॉस लाईनचा चेंडू त्या सरळ पाडून दिलाय सीमा रेषा पलीकडे. षटकार. लागणारा दुसरा षटकार. नियाज यांवर हल्ला चढवलाय. अतिशय गचाळ आणि गचाल गोलंदाजीचा प्रयत्न. सतत तीनही चेंडू फुलटॉस लाईनचे फेकलेत आणि त्याच्यावर 2 चेंडूवर हल्ला चढवलाय मिझियाफने. संघाची वाढती धावसंख्या तीच म्हणजे तब्बल 13 धावा 3 चेंडू. चला परत एकदा नियाज मिझियाफ साठी. यावेळेस अल्टीपल्टी खेळायचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटची कडा घेतली डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. पंचांचा निर्णय नॉट आउट. कमबॅक केलाय नियाजनी. चौथा चेंडू निर्धाव टाकलाय. यावेळेस अल्टीपल्टी खेळायचा प्रयत्न होता. स्विच हिट मारणार होते. परत एकदा फुलटॉस लाईनचा चेंडू. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर. ओहो आउटफील्ड थोडी खराब. चेंडू पडल्यानंतर तिथंच थांबला आणि याच्याच मध्ये एक धाव चोरली आणि वाढती धावसंख्या तीच म्हणजे तब्बल 15 धावा. सॉरी 14 धावा. यावेळेस वसीम परत एकदा काव कॉर्नरच्या दिशेला चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी.
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीवर आफताब वालवाडी या संघाची धावसंख्या तीच म्हणजे तब्बल धावत आहे 18 धावा 18 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड लॉस ऑफ 0 विकेट्स आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. अतिशय खराब गोलंदाजीचा प्रदर्शन नियाज यांच्याकडून. मांदिवली या संघाशी विनंती आहे की आपण आपला 13वा खेळाडू पाठवायचा आहे. चला, फरहान 11 पांगलोली आणि किंजलोली या दोन संघांच्या कर्णधारांशी विनंती आहे की आपण इथं टॉस बॉक्स कडे यायचं आहे नाणेफेकीच्या कॉलसाठी इनिंग ब्रेक्स मध्ये. चला, यावेळेस गोलंदाजाचं नाव बिलाल. गोलंदाजीच्या मोर्चावर बिलाल. यावेळेस तो असा चांगला चेंडू फेकला होता. गुड लेंथवर पडल्यानंतर चेंडू लेग कटर पद्धतीचा चेंडू होता, वळाला आणि खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी, त्याच्यामध्ये 2 धावा चोरली. तर संघाची वाढती धावसंख्या तीच म्हणजे तब्बल 20 धावा. चला, परत एकदा या षटकातला दुसऱ्यांदा बिलाल. बघूया बिलाल कशी गोलंदाजी करतात. खूप खर्चिले होते. ओहो हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू. यॉर्कर लाईनचा चेंडू होता. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा उपयोग केला. खोळात टाकला होता चेंडू. त्याच्यामध्ये 1 धाव फक्त भेटली. चांगली गोलंदाजी करतात बिलाल आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये नियाज खूप महागडे सल्ला चढवला. बॉडी लाईन वर चेंडू. हो, यावेळेस परत एकदा स्लॉट. ओके, 36 धावा झालेले आहेत तिथं. दोन षटकांच्या समाप्तीवर आफताब वालवाडी या संघाची धावसंख्या तीच म्हणजे तब्बल 36 धावा, 36 रन
लॉस ऑफ 0 विकेट्स आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर्स. आणि आपल्या संघाकडून तिसरा षटक घेऊन आलेत गोलंदाज. बॉलर नेम असद. असद. चला, आपल्या कोट्याचा पहिला आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन असद. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, त्याला काव कॉर्नरच्या दिशेला खेळलेत. एक धाव चोरली, दुसऱ्या धावचा प्रयत्न करतायत, पण चांगला क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी, त्याच्यामध्ये फक्त एक धाव भेटेल. आता स्ट्राइक एंडला आहेत मिझियाफ. शेवटच्या षटकात बिलालवर हल्ला चढवला होता वसीमनी. आता मिझियाफची बारी आहे. बघूया यावेळेस मिझियाफ काय करतील. असद गोलंदाजीच्या मोर्चा. पहिला चेंडू चांगला टाकला होता, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, स्लोअर बॉल समजू नाही शकले वसीम. एक धाव भेटली त्यावर. ओहो, यावेळेस स्लोअर चेंडू बॉल पायावर आदळला आणि फक्त एक धाव. परत एकदा स्ट्राइक एंडला वसीम एक चांगला हार्ड हिटर फलंदाज आहे. शेवटच्या षटकामध्ये बिलालवर जबरदस्त हल्ला चढवला होता. आता बघूया यावेळेस असद आहे. षटकामध्ये तिसऱ्यांदा असद. परत एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडे. षटकार. खराब चेंडू होता, दोन चेंडू पुढे गुड लेंथवर टाकले होते आणि चांगला कट केला होता, पण यावेळेस थोडेसे नाकाम राहिलेत असद. खूपच स्लो आणि माग चेंडू होता आणि त्याच्यावर हल्ला चढवला वसीमने. परत एकदा बघूया षटकातला चौथ्यांदा. ओ हो 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 हो, यावेळेस चूक करतायत गोलंदाज असद. पंचांनी आपले हात खोडले आणि आम्हाला सांगितलं यस इट्स अ वाईट बॉल. स्वेर चेंडू. हे संघाची वाढती धावसंख्या तीच म्हणजे उड्या मारत चालली आहे. 45 धावा. तिसरा षटक मार्गस्थ आहे मैदानामध्ये. वसीम खूप खतरनाक साबित होत आहेत आपल्या संघासाठी. ओहो, यावेळेस परत एकदा चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला काव कॉर्नरच्या दिशेने खेळला, एक धाव चोरली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत. खराब फेकी होती पण चांगला बॅकअप भेटला तिकडं आणि एकच धावातून संतुष्ट व्हायला लागेल वसीम यांना. आता परत एकदा मिझियाफ. अजून एकही झटका नाही लागलाय आफ्ताब वालवाडी या संघाला. सलामीला गेले होते मिझियाफ आणि वसीम आणि तिसरा षटक अजून ते दोघेच खेळतायत आणि धावसंख्या तीच म्हणजे 46 धावा. परत एकदा यावेळेस परत एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि अंपायर वसीम आम्हाला सांगतायत की येस इट्स अ व्हाईट बॉल. सुरेर चेंडू आणि धावसंख्येत भर पडते तीच म्हणजे एक धावानी 47 स्कोरबोर्डवर लागली आहेत अजूनपर्यंत. या षटकाचे अजूनही 2 चेंडू येणं मार्गस्थ आणि संघाची धावसंख्या तीच म्हणजे 47. परत एकदा बघूया, थोडेसे दिशातून भरकटलेत असत, काय यावेळेस कमबॅक करतील. परत एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेस सफलतापूर्वक, पण चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये एक धावासाठी. बॅटचा आणि बॉलचा चांगला संपर्क झाला होता, पण दिशा थोडीशी भटकली आणि चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये गेलाय आणि एकच धाव भेटेल नक्कीच. 49 धावा. अजून ही एक चेंडू येणार मार्गस्थ तिसऱ्या षटकाचा. बघूया असद. वा वा, ह्या चेंडूवर हल्ला चढवलाय, चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. काय फलंदाजी करतायत नक्कीच वसीम. पहिल्या षटकापासून जे गोलंदाजावर हावी झाले अजूनही तिसरा षटक संपलाय आणि संघाची वाढती धावसंख्या तीच म्हणजे 50 पार. 54 धावा झालेत. चेंडू द्यायचा ग्राउंड मध्ये नवीन.
54 runs on a scoreboard on a loss of 0 wickets after completion of 3 overs. चला फलंदाजीच्या मोर्चावर असतील मिझियाफ. ओहो हो, यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला पार्किंग लॉट मध्ये पाठवलाय. हल्ला चढवला यावेळेस गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवर. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. बॉलर नेम प्लीज. मांदिवली या संघाशी विनंती आहे की आपण आपला 13वा खेळाडू इथं पाठवायचा आहे. फरमान. फरमानच्या पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय. चेंडू गुडलेन तो आदळला होता, पण त्याला आधीच भापला मिझियाफने आणि त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला आणि स्कोर बोर्डला डायरेक्ट पाठवलाय 6-0-60 या आकड्यावरती. अजूनही शेवटच्या षटकाचे 5 चेंडू येणं मार्गस्थ. बघूया परत एकदा. फरमान टू मिझियाफ. परत यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक खाली. पकडलाय झेल आणि संपलाय खेळ. परतावा लागेल मिझियाफला तंबूच्या आसऱ्याला. लागणारा पहिला झटका 4थ्या षटकामध्ये आफताब वालवडी या संघाला. आता मिझियाफची जागा सांभाळल्या जात आहेत नवीद. चला नवीद पाटील फलंदाजीसाठी जात आहेत आणि ह्या षटकाचा येणारा हा शेवटचा चेंडू, कारण आपल्याला 3 चेंडूची पॅनल्टी लागली होती. इकडे आपण लेट आला होता, त्यामुळे आपल्याला 3 चेंडूची पॅनल्टी लागली होती आणि हा तिसरा आणि शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला. आणि संघाची धावसंख्या तीच म्हणजे तब्बल 60 धावा. 60 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. एक चांगला धावांचा डोंगर उभा केला इथं आफताब वालवडे या संघाने. काय फलंदाजी केली आहे मिझियाफ आणि वसीमने. त्यांना माहित होता की आपल्याकडे 3 चेंडू कमी आहेत, आपण लेट आला आहोत आणि आपल्याला 3 बॉलची पॅनल्टी लागली आहे, म्हणून पहिल्या चेंडू पासून लढले आणि धडपडले मैदानामध्ये. चला शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा. ओहो, यावेळेस खोलात टाकलेला चेंडू होता, त्याला उडवायचा प्रयत्न केला होता, पण तिथं प्रोटेक्शन होता डीप मध्ये आणि पकडले गेले नवीद पाटील. हे लागणारा दुसरा झटका आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीवर वालवडी आफताब वालवडी या संघाची धावसंख्या तीच म्हणजे तब्बल 60 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यावरती आणि मांदिवली या संघाला 61 धावांचा लक्ष दिलाय. अब्दुल्ला 11 तोराडी आणि पोलादपूर या दोन संघांच्या कर्णधारांची विनंती आहे की आपण लवकर समालोचन कक्षाकडे यायचं नाणेफेकीच्या कॉल साठी. अब्दुल्ला 11 तोराडी आणि पोलादपूर. चला काय फलंदाजी केली आहे पहिल्या सामन्यामध्ये.
चला आपल्या अल फतेह क्रिकेट क्लब पांगलोली यांच्यासाठी एक देणगी आलेली आहे. पांगलोली गाव विकास ग्रुप यांच्याकडून अम्मार पठाण, नवीद वस्ता, नबील ढांगू, जमान धनसे, दानिश पठाण, असद कौचाली, अरफात पठाण, मासूम मुकादम, नौमान ढांगू, सलमान पठाण, त्यांचं आम्ही इथं अल फतेह क्रिकेट क्लब पांगलोली यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आपण त्यांचा आभार मानतोय की त्यांनी आपल्यासाठी देणगी दिली आहे. आणि अरफात पठाण यांच्याकडून आपल्या अल फतेह क्रिकेट क्लब साठी तब्बल 2000ची देणगी आली आहे. आपण त्यांचाही इथं आभार मानतोय अल फतेह क्रिकेट क्लब पांगलोली यांच्या वतीनं. चला ऑलरेडी या संघाकडून विनंती आहे की आपण लवकरच लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि मांदेवली या संघाचे सलामीचे फलंदाज इथं खेळपट्टीवर आम्हाला दिसत आहेत. चला पोलादपूर आणि अब्दुल्ला 11 तोराडी या दोन्ही संघाचे कर्णधार इथं आलेले आहेत. अब्दुल्ला हजवाने हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अमजद आणि फरमान सलामीचे फलंदाज मांदेवली या संघाकडून. चला याच्या नंतरच्या होणारा सामना पोलादपूर वर्सेस अब्दुल्ला 11 तोराडी. या मॅचचा नाणेफेकीचा कॉल आपल्या शरीफभाई कौचाली यांच्या हाती होईल. चला स्ट्राइक एंडला अमजद आहेत आणि नॉन स्ट्राइकला फरमान. ओहो पहिल्या चेंडूवर हल्ला चढवला इथं. काय जबरदस्त फटका सजवला होता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता त्यावर चाबूक शॉट लावलाय आणि चेंडूला डायरेक्ट पाडून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. ओहो यावेळेस धावबाद होत आहे. फरमान इथं मध्ये धावबाद होत आहेत. खराब रनिंग बिटवीन द विकेट. खराब कॉल होता तिथं. चेंडू जाळ्यावर लागून आतमध्ये आला होता आणि यष्टीरक्षक वसीम तिथं तैनात होते आणि जशीच त्यांनी धाव घ्यायचा प्रयत्न केला चेंडू उचलून डायरेक्ट फर्निचर डिस्ट्रॉय यष्ट्यांवर ताणून दिला चेंडू आणि लागणारा हा पहिला झटका फरमान यांच्या रूपातला धावबाद करण्यात आले. चला वाढती धावसंख्या तीच म्हणजे तब्बल 6 धावा आणि इथं तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. चला चला हा खेळ धावबाद झालाय. लागणारा पहिला झटका तोच मांदिवलीला तोच म्हणजे फरमान यांच्या रूपातला आणि फरमानची जागा घ्यायला जात आहे फलंदाज. बॅट्समॅन नेम नदीम. पहिला झटका लागला मांदिवलीला आणि फरमान हे डायमंड डक वर आउट झालेत एकही चेंडू न खेळता.
2 चेंडू 6 धावा, अजूनही 55 धावांची गरज. चला, खेळपट्टीवर नदीम दिसत आहेत आपल्याला आणि नदीम सोबत अमजद दिसत आहेत. तिसऱ्यांदा परत एकदा गोलंदाज. ओहो, यावेळेस चांगला चेंडू, लेग कटरचा उपयोग केला होता आणि तेच तर्रार लेग कटर होता. इकडं समजू नाही शकले, चेंडू पायावर आदळला आणि त्याच्यामध्ये 22च्या स्वरूपातला एक धाव भेटली आहे मांदिवली या संघाला. संघाची वाढती धावसंख्या तीच म्हणजे तब्बल 7 धावा. 3 चेंडू झाल्यात, अजूनही पहिल्या षटकाचे 3 चेंडू येणार मार्गस्थ. गोलंदाजी माफकर मुकीब चांगल्या. ओहो, यावेळेस परत एकदा खोळात टाकला होता चेंडू आणि त्याच्याच मध्ये एक धाव चोरली आहे. आणि आमच्या पांगलोली गावाचे सदर तेच म्हणजे नजीर धनसे साहेब तेही आमच्या मध्ये इथं उपस्थित होत आहेत. आपण अल फतेह क्रिकेट क्लब पांगलोली यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांची विनंती करत आहोत की आपली बसण्याची सोय इथं केलेली आहे. आपण इथं वर येऊन बसावा आणि आमच्या सोबत जुळावा. ओहो, परत एकदा यावेळेस बॅटची कडा घेतली आणि चेंडू जाऊन श्रीधर शेठ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थांबलाय. लागणारा दुसरा झटका मांदिवली या संघाला आणि नजीरभाई धनसे यांचा इथं स्वागत करण्यात येतोय शरीफभाई कौचाली आणि जब्बारभाई धनसे यांच्या हस्ते. जब्बारभाई कौचाली, सॉरी. हा, चला आता नदीम यांची जागा सांभाळल्या जात आहेत. बिलाल एक हार्ड हिटर फलंदाज आणि पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू येणं अजून बाकी आणि संघाची वाढती धावसंख्या तीच म्हणजे तब्बल 8 धावा. चला, षटकाचा शेवटचा चेंडू. यावेळेस बिलाल, ओहो, यावेळेस समोरचा चेंडू होता त्याला उडवलाय, पाठवलाय, त्यावर हल्ला चढवलाय आणि चेंडू पाठवून दिलाय डायरेक्ट सीमारेषा पलीकडं. 6 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीवर वाढती धावसंख्या मागच्या टुर्नामेंटला आपल्या सोबत सतत 4 दिवस जोडले होते आणि एकही असा सामना नसेल ज्याच्यासाठी नजीरभाई इथं नव्हते आमच्या सोबत. खरेच क्रिकेट प्रेमी आहेत. चला, बॉलर नेम रोहन, शायद रोहन मस्कर. चला, आपल्या गोट्याची पहिली आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन येत आहेत रोहन मस्कर. पहिल्या षटकामध्ये मुकीबनी 14 धावा खरचल्या आणि 2 झटके लावले मांदिवली या संघाला. आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी केली. आता बघूया रोहन आणि फलंदाजीच्या मोर्चावर अमजद जे सलामीला आले होते आणि त्यांच्यासोबत आहेत नॉन स्ट्राईकला बिलाल. यावेळी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, त्याला शॉर्ट आर्म पुल केलाय. तिथे मागे प्रोटेक्शन आहे. इतके दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू चाललाय. 1 बाउन्स दणदणीत सीमारेषा पार. परंतु 2 चेंडू खेळून नॉन स्ट्राईकलाच होते आणि 4 चेंडू मध्ये 2 झटके लागले आपल्या संघाला. आणि आता यावेळेस चांगली कामगिरी करतायत अमजद आपल्या संघासाठी. संघाची वाढती धावसंख्या ती चालले धावत पळत 18 धावावर. पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय रोहनवर.
काव कॉर्नरच्या दिशेला चेंडू पाठवलाय 4 धावासाठी. परत एकदा बघूया. ओहो, यावेळेस चांगला चेंडू, यावेळेस चांगला चेंडू. बॉलने बॅटची आटली कडा घेतली आणि डायरेक्ट जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थांबलाय आणि लागणारा हा तिसरा झटका अमजदच्या मदतीने 11 धावा आपल्या संघासाठी कुठले होते ते अमजद आता तंबूच्या आसऱ्याला परतलेत. आता अमजदची जागा सांभाळायला गेलेत फलंदाज. बॅट्समॅन नेम महफूज. महफूजला आता महफूज फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. आपला विकेट महफूज सांभाळून ठेवावा लागेल आणि आपल्या संघाला या अडचणीतून पार पाडावा लागेल. चला परत एकदा. ओहो, यावेळेस परत एकदा चांगला चेंडू होता. चेंडू गुड लेंथवर आदळला आणि तिथं नववीद पाटील होते शॉट लॉंग ऑन वर प्रोटेक्शन मध्ये, पण खराब फेकी त्याच्यातून एक धाव चोरली. 19 धावा स्कोर बोर्डवर. 3 चेंडू झालेत, अजूनही 3 चेंडू या षटकाचे येणं बाकी. नजीरभाई धनसे आपल्यासोबत जोडले आहेत इथं समालोचन कक्षामध्ये. आपण फ्रेंड्स ग्रुपमधून त्यांचाही हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांचा आभार मानतोय की आपण आपल्या बहुमूल्य काळातून एक छोटासा वेळ आम्हाला काढून दिला आमच्या स्पर्धेसाठी. धन्यवाद नजीरभाई धनसे. ओहो, यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला उडवलाय लॉंग ऑफच्या दिशेला. यावेळेस चेंडू चाललाय सीमा रेषा पार, फरार. 6 धावा षटकार. बिलालनेही आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार चढवला होता, पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर. आता परत बिलालला मौका भेटला दुसऱ्या षटकामध्ये आणि त्याही चेंडूवर डायरेक्ट षटकाराने सुरुवात केली आहे. 2 चेंडू 12 धावा. बिलाल आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतायत. संघाची वाढती धावसंख्या तीच म्हणजे उड्या मारत चालले 25 धावावर. रोहन मस्कर परत एकदा बिलालसाठी. यावेळी शॉर्ट चेंडू होता, त्यावर पुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू पाठवला. परत एकदा सीमा रेषा. माहितीये की संघाला त्यांची गरज आहे. आता त्यांच्या मोठ्या मोठ्या फटक्यांची, षटकार आणि चौकारांची गरज आहे संघाला, कारण आपला संघ अडचणीत आहे. त्याच वेळी बिलाल संकटमोचक म्हणून आपल्या संघासाठी फलंदाजी करतायत. 3 चेंडूवर सतत 3 षटकार. तब्बल 600च्या स्ट्राईक रेटने खेळतायत बिलाल इथं. काय फलंदाजी, नक्कीच चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन चाललंय इथं मैदानामध्ये. रोहन मस्करवर हल्ला चढवला, आता रोहन महागडे ठरतायत आपल्या संघासाठी. या षटकामध्ये ते तब्बल 17 रन खर्चलेत. ओ, यावेळेस चांगला चेंडू होता इथं लॉंग ऑफच्या दिशेने खेळला, तिथं प्रोटेक्शन आहे डीप मध्ये आणि याच्यासोबत 1 धाव चोरून घेतली आहे बिलाल यांनी. अठरा धावा खर्चलेत रोहन मस्कर यांनी दुसऱ्या षटकामध्ये. संघाची वाढती धावसंख्या तीच म्हणजे 32 धावा 2 षटकाच्या समाप्तीवर आणि तब्बल 3 झटके लागलेत मांदिवली या संघाला. 32 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर्स. यावेळेस मिझियाफ आलेत गोलच्यावर.
आपला पहिला आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन हा निर्णायक षटक असेल. आता 2 षटक म्हणजे तीच म्हणजे आपल्याला गरज आहे तब्बल 29 धावांची. .50 इथं आस्किंग रन रेट आहे. मिझियाफ गोलंदाजीच्या मोर्चावर बघूया आणि बिलाल स्ट्राईकवर असतील. हल्ला चढवलाय बिलालनी शेवटच्या षटकामध्ये रोहनवर. आता बघूया मिझियाफ काय करतायत, कशी जबाबदारी पार पाडतायत. ओहो यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला उडवलाय, चेंडू चाललाय सीमा रेषा पार. वा काय फलंदाजी करतायत बिलाल आपल्या संघासाठी. खरोखर संकटमोचक ठरलेत. 5 चेंडू खेळले, त्या 5 चेंडू मध्ये तब्बल 25 धावा कुठलेत बिलाल यांनी. नक्कीच टाळ्या झालाच पाहिजे मित्रांनो. मिझियाफ प्रेशर मध्ये असतील आता, कारण बिलाल हे खूप जबरदस्त लय मध्ये आहेत. ओ हो यावेळेस ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर फेकलेला चेंडू. पंचांचा निर्णय येते. पंचांनी आपले हात खोलल्याने आम्हाला सांगितले येस इट्स अ वाईड बॉल, स्वेअर चेंडू. आणि संघाची वाढती धावसंख्या तीच म्हणजे मैदानामध्ये 39 रन्स ऑन स्कोर बोर्ड. एकच चेंडू झाला अजून तिसऱ्या षटकाचा. परत एकदा ओ हो यावेळेस परत एकदा बघूया. रोहन आहेत खाली आणि पकडला एक सोपा झेल. बिलालला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. बनवले आपल्या संघासाठी. बॅटचा आणि बॉलचा चांगला संपर्क झाला नाही. बॉल बॅटच्या खाली टो एंडला आला आणि बिलालला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. आता बिलालची जागा सांभाळायला गेलेत नियाज. पहिला षटक टाकला होता नियाजने आपल्या संघासाठी आणि खूप महागडे ठरले होते. आता बघूया आपल्या गोलंदाजीतल्या केलेल्या चुका काय आपल्या फलंदाजीच्या जोरावर त्या चुकांची भरपाई करतील नियाज. बघूया अचूक ही संघाला तब्बल 22 रनाची गरज 10 चेंडू मध्ये. वाईटची मागणी केली आहे इथं फलंदाजांनी, पण पंचांचा निर्णय आलाय. तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे इथं वाईट साठी. फ्रेंड्स चषक पांगलोली क्रिकेट च्या माध्यमातून आपल्या भेटीला येते सुंदर अशी स्पर्धा. त्याचा पहिला प्राइज आहे तोच म्हणजे तब्बल 50,000 रुपये आणि एक आकर्षक चषक. आणि द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आहे तोच म्हणजे तब्बल 25,000 रुपये आणि एक आकर्षक चषक. आणि तिसऱ्या आणि चौथ्याला तब्बल 5,000 रुपये आणि एक आकर्षक चषक. जय गणेश स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती आपल्या भेटीला हे सामने येत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. खेळपट्टीच्या मागच्या बाजूला काय प्रेक्षक बसलेले दिसत आहेत आम्हाला. नक्कीच मला वाटते तोराडीचा संघ इथं मैदानामध्ये आलेला आहे. याच्या नंतरचा होणारा एक हर्षरोमक सामना अब्दुल्ला 11 तोराडी बनाम पोलादपूर. त्या सामन्याचा टॉस जिंकलाय पोलादपूर या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि तोराडी या संघाला प्रथम फलंदाजी करण्याची दावत दिली आहे. चला
फेअर डिलिव्हरी, निर्धाव चेंडू. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतो इथं की येस इट्स अ फेअर डिलिव्हरी. वाईटची मागणी होती. नियाज फलंदाजीच्या मोर्चावर. अजूनही 22 धावांची गरज. ओहो, यावेळेस फुल टॉस लाईनचा चेंडू होता पण समजू नाही शकले नियाज. परत एकदा निर्धाव चेंडू. चेंडू जाऊन सीधं डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थांबते. निर्धाव चेंडू. परत एकदा प्रेशर येतोय नियाज यांच्यावरती. पहिल्या चेंडूवर षटकार, पहिल्या चेंडूवर हल्ला चढवला होता मिझियाफवर बिलाल यांनी. दुसरा चेंडू वाईड होता आणि तिसऱ्या चेंडूवर बिलाल परतले होते. त्याच्यानंतर तब्बल 2 डॉट बॉल आले. ओहो, यावेळेस स्लोअर लाईनचा चेंडू होता. त्याला आधीच भापला. या चेंडूला कार्पेटच्या सहाराने खेळून दिलाय आणि त्याच्याच बरोबर खराब क्षेत्ररक्षक आणि चांगली फेकी त्याच्यामध्ये तब्बल 2 धावा चोरली आणि संघाची धावसंख्या तीच म्हणजे तब्बल जाऊन पोहोचते 41 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. अजूनही 20 धावांची गरज. 7 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. बघूया या षटकातला शेवटचा चेंडू मिझियाफ नियाज. हो, यावेळेस परत एकदा खोळात टाकलेला चेंडू होता आणि इथं धाव घ्यायचा प्रयत्न पण चांगला क्षेत्ररक्षण तिकडं. नववीद पाटील होते शॉट लॉंग ऑनला आणि 3 षटकांच्या समाप्तीवर मानदेवली या संघाची वाढती धावसंख्या तीच म्हणजे 41 धावा. चार गड्यांच्या मोबदल्यावरती. 41 runs on a scoreboard on a loss of 4 wickets after completion of 3 overs. शेवटचा षटक मैदानामध्ये येणं मार्गस्थ आणि तब्बल 20 धावांची गरज. नजीब काय प्रिडिक्शन आहे आपला, कोणता संघ जिंकेल इकडे, काय वाटतंय तुम्हाला? आता तर आपण सांगू शकत खेळ आहे क्रिकेटला कोणीही बोलू शकत नाही लास्ट बॉल पर्यंत. नक्कीच नजीरबाई सांगतायत आम्हाला की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. गोलंदाज बॉलर नेम प्लीज. फुल टॉस लाईनचा चेंडू होता. पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय, चेंडू पाठवलाय काव कॉर्नर सीमारेषा पलीकडे. 6 धावा. षटकार षटकार आणि षटकार. चढवलाय लतीफ यांवर. प्रेशर आहे लतीफवर आता. ओहो, परत एकदा दुसरा चेंडू. बॅटची वरची कडा घेतले, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक खाली, पकडलाय झेल आणि संपलाय. चला महफूजची जागा सांभाळायला गेले तर दानिश मैदानामध्ये. बघूया 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर चांगला हल्ला चढवला होता लतीफ यांवर आणि दुसऱ्या चेंडूवर नक्कीच लतीफने फसवा चेंडू टाकला मैदानामध्ये. चेंडू पडल्यानंतर बाहेर पडत होता. बॅटची बाहेरची कडा घेतली आणि चेंडू उंच हवेत डोक्यावर उभा राहिला आणि तिथं लॉंग ऑफला पकडले गेले महफूज. आता दानिश गेलेत क्रिकेटपट्टी, सॉरी इमाद गेलेत खेळपट्टीवर. बघूया 4 चेंडू 14 धावांची गरज. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काही सांगू नाही शकत की कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ हरेल. चला बघूया परत एकदा लतीफ इमाद साठी. ओ हो 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 हो, डाऊन द ग्राउंड, डान्सिंग डाऊन द ग्राउंड. पहिल्या चेंडू
जबरदस्त हर्षरोमक सामना आपल्या भेटीला येतो इथं. ओ हो. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू. चला आता फक्त मॅच मध्ये औपचारिकता राहिली आहे, पण काय बोलू नाही शकत. कदाचित जर नो आणि वाईड आला तर सामन्यामध्ये परत येऊ शकते मांदिवली हा संघ. आणि पराभवाचा सामना करावा लागेल मांदिवली या संघाला या मॅच मध्ये. आणि आफ्ताब वालवडे या संघाचा विजयी झालाय. अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा आणि हार्ड लक मांदिवली. चला याच्यानंतरचा होणारा सामना अब्दुल्ला 11 तोराडी बनाम पोलादपूर. पोलादपूर या संघाने प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकून